नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. तर मित्रांनो, शुभ सायंकाळ. आज युवा विद्यार्थी असोसिएशन सतत आंदोलनाच्या माध्यमातून असेल, प्रत्येक रिक्त पदांसाठी असेल, प्रत्येक विभागात असेल, तर त्याच माध्यमातून आदिवासी विकास विभागातील 4 ETC राज्यातील मुख्यतः विभागीय कार्यालय, अपर आयुक्त कार्यालय आणि त्याच्या अंतर्गत चालणारी 29 प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे प्रकल्प कार्यालय या अंतर्गत रिक्त पदांसाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत आणि त्या दृष्टीने एकीकडे जाहिरातीसाठी पवित्र पोर्टल प्रक्रिया सुरू आहे. अशा स्थितीत ह्या आस्थापना हे विविध विभाग खूप मोठ्या प्रमाणावर संच मान्यता अगदी दिरंगाईने करत आहेत. तरी युवा विद्यार्थी असोसिएशन मागील काळातही पवित्र पोर्टल जाहिरात प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी 2-3 वेळा या प्रत्येक आस्थापनेमध्ये विभागामध्ये पाठपुरावा करण्यासाठी गेली आणि आता जेव्हापासून 1 मे पासून पवित्र पोर्टलची प्रक्रिया 31 मे पर्यंत चालू राहिली, त्याही काळात 2 वेळा आपण पाठपुरावा केला. पण आतापर्यंत माहिती आलेली एकाच विभागाची नाशिक ATC कार्यालय, अपर आयुक्त कार्यालय म्हणजे एका विभागाची महाराष्ट्रात 4 ATC आहेत आणि 29 प्रकल्प कार्यालय, त्यातील एका विभागातील आपण रिक्त पदे पाहूया. पाठपुरावा अत्यंत महत्वाचा आहे. युवा विद्यार्थी असोसिएशन पहिलेही पूर्वी हे सांगत आली आणि आताही हे सांगतोय. तर आपण एक संक्षिप्त आढावा घेऊया. थोडक्यात, कार्यालय अधीक्षक सद्यस्थितीत मंजूर पदे 20 आहेत, भरलेली पदे 17 आणि 3 रिक्त आहेत. संशोधन सहाय्यक 8 पदे मंजूर आहेत, 7 पदे भरलेली आहेत, 1 पद रिक्त आहे. वाहन चालकाची आपण डायरेक्ट रिक्त पदे पाहूया. थेट 13 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 21 पदे रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिक 20 पदे रिक्त आहेत. ग्रंथपाल 4 पदे रिक्त आहेत. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 1 पद रिक्त आहे आणि सोबतच प्राथमिक मुख्याध्यापकांची 20 पदे रिक्त आहेत. गृहपाल स्त्री 6 पदे रिक्त आहेत. गृहपाल पुरुष 7 पदे रिक्त आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांची 99 पदे रिक्त आहेत. म्हणजे 1 ते 5 साठी याचा उपयोग होऊ शकतो बांधवांनो. आणि माध्यमिक मुख्याध्यापकांची 59 पदे रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षकांची 176 पदे रिक्त आहेत. म्हणजे 250 पदे. इथे जवळपास आपल्याला हा आकडा 350च्या वर हा एकाच विभागातील आहे मित्रांनो. अधीक्षक पुरुष 8 पदे रिक्त आहेत. अधीक्षक स्त्री 19 पदे. प्राथमिक शिक्षकांची 620 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 99 पदे रिक्त आहेत म्हणजे ज्युनियरची. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 43 पदे रिक्त आहेत आणि वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 2 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक 78 पदे रिक्त आहेत. तर अशा स्थितीत हे अपर आयुक्त कार्यालय नाशिक येथे या बाबत ही अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि हे पत्र आहे 13 मे रोजीचं. म्हणजे विचार करा, यावर आपण पाठपुरावा युवा विद्यार्थी असोसिएशनने केलाय. परंतु नाशिक विकास आदिवासी विकास अंतर्गत येणारी सर्व प्रकल्प कार्यालय इथे पाठपुरावा होणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वतः राज्य कोर टीम स्थानिक नाशिक जिल्ह्यासोबत पाठपुरावा करण्यासाठी 2दा गेली होती. अजूनही तयारी आहे. पण आपल्याला विनंती आहे, जळगाव मधून बांधव जगदीश बोरसे सर असतील, दिगंबर सावकारे सर असतील, अहिल्यानगर मधून भगवान भुसे सर असतील, ही मंडळी इकडून अमरावतीमध्ये अमोल सर इंगळे सर असतील, आकाश जाधव सर असतील, संदीप सर असतील पाटील, त्यासोबतच उदाळे सर असतील, ही सर्व मंडळी वारंवार पवन बंड सर असतील, स्वतः आमची राज्यव्यापी काम करणारी कोर टीम सुद्धा नाशिक ATC ला जात आहे. तर सर्वांनी जागवण्याची वेळ आहे. जर 700-800 पदे एका ATC ला रिक्त असतील तर विचार करा 4 ATC मध्ये काय परिस्थिती असेल. तर पाठपुरावा आणि पाठपुरावा याला शॉर्टकट दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. तर या माध्यमातून मी विनंती करतोय, 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली, अजूनही 15 दिवसाची मुदतवाढ मिळणार हे मी आज ठामपणे आज सांगतोय तुम्हाला. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपल्याला काय उपयोग घेता येईल, कारण शांततेच्या काळात अधिक घाम गाळल्यास युद्धाच्या काळामध्ये अधिक परिश्रम घ्यावे लागत नाहीत, हा इतिहास आहे. त्यामुळे सर्वांनी पाठपुराव्यासाठी आपल्याला स्वतःला झोकून द्या. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ATC असेल, अन्य विभागातही असतील, संच मान्यता बिंदू नामावली रोस्टर कंप्लीट करण्यासाठी, गती येण्यासाठी आपल्या सर्वांचा पाठपुरावा महत्वपूर्ण आहे. या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. गुड नाईट.